नमस्कार, N4 न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा। वळूया पुढील बातमीकडे। नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी दिनांक 26/6/2024 रोजी बुधवारी नगर परिषद कार्यालय धर्माबादच्या सभागृहात जनता दरबाराचे आयोजन केले होते। धर्माबाद तालुक्यातील विकास कामे आणि अडीअडचणीची माहिती घेऊन त्यांचे निरसन करणे हा मुख्य हेतू होता। सदरील कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक GP मिसाळे यांनी धर्माबाद तालुक्यातील विकास व सुधारणा याबाबत मत मांडत असताना तालुक्यात बेरोजगारांना रोजगार मिळावा हा प्रश्न मांडण्यात आला। यावेळी विद्यमान आमदारांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य असून भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत अशा लोकप्रतिनिधीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराबाबत आमदार राजेश पवार यांच्या पत्नी सौ पूनमताई पवार यांनी भर सभेत ज्येष्ठ पत्रकार GP मिसाळे सर यांना "सर, आपण कवळे गुरुजीची सुपारी घेऊन बोलत आहात का?" असे अपमानजनक वक्तव्य करत ज्येष्ठ पत्रकार GP मिसाळे यांच्या 35 वर्षाच्या पत्रकारितेचा जाहीर सभेत अपमान केला। हा बेजबाबदारपणे अपमानजनक वक्तव्य करणे हे आपल्या संस्कृतीला अशोभनीय आहे। अपमान करणारे सौ पूनमताई राजेश पवार यांनी जाहीर माफी मागावी। जाहीर सभेत एका ज्येष्ठ पत्रकाराचा अपमान व्यक्तिगत नसून समस्त धर्माबाद तालुक्यातील पत्रकारांचा अपमान आहे। पूनमताई पवार यांनी जाहीर माफी मागावी असे निवेदन देण्यात आले। N4 न्यूजसाठी सिद्धेश्वर मठपती, ब्युरो चीफ। नमस्कार मित्रांनो, N4 न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण धर्माबाद तालुका या ठिकाणी काल माननीय श्री आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनमताई पवार धर्माबादमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। त्या जनता दरबारामध्ये धर्माबाद तालुक्यातील काही जनतेविषयी प्रश्न आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी मांडले होते। त्यानिमित्त त्यांनी आमच्या पत्रकारांना, आमचे ज्येष्ठ पत्रकार मिसाळे सर आहेत, त्यांच्यावरती त्यांनी एक आक्षेपार्थ वक्तव्य केल्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीनं तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन इथे निवेदन देण्यात आले। त्यानिमित्त आपण जाणून घेऊया पूनमताईंनी आपण प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय बोललेत। काल माननीय नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद नगर परिषदेमध्ये जनता दरबार आयोजित केलेला होता। त्या जनता दरबाराला आमच्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून धर्माबादचे ज्येष्ठ पत्रकार गुरुवर्य GP मिसाळे सर, जे की 35 वर्षापासून पत्रकारितेमध्ये अविरत सेवा करतात, हे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पत्रकारांचे उपस्थित होते। आणि त्यांना जेव्हा बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी तालुक्यातील विकास कामाबाबत काय करणं गरजेचं आहे, एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराकडनं काही गोष्टीच्या अपेक्षा व्यक्त केल्या, ज्या साहजिक होत्या। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आदरणीय मिसाळे सरांनी धर्माबादमध्ये ज्या काही औद्योगिक असतील, उद्योगाच्या असतील, शालेय आरोग्यविषयक ज्या काही सुधारणा करण्याच्या आहेत त्या आमदार महोदयांना कळवित असताना त्यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि ह्या बेरोजगारी मिटवण्यासाठी कुठेतरी उद्योगाची जोड असणं गरजेचं आहे। हे वाक्य बोलत असताना बाजूच्या उमरी तालुक्यातील शेतकरी नेते मारुतराव कवळे गुरुजी यांचा उल्लेख केला की मारुतराव कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून साखर कारखाने असतील, दूध डेअरी असेल, पतसंस्था असेल, या सगळ्या माध्यमातून कवळे गुरुजी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत। अगदी त्याच पद्धतीचं काम सगळ्या मतदारसंघात व्हावं, आपल्याही मतदारसंघात व्हावं, इथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा अशी त्यांची भावना होती, हा त्यांचा हेतू होता। परंतु त्यांच्या वक्तव्यानंतर मात्र विद्यमान आमदाराच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांनी मिसाळे सरांना जे आक्षेपार्ह वक्तव्य करत की "आपण कवळे गुरुजीची सुपारी घेऊन या ठिकाणी बोलत आहात का?" मिसाळे सरांसारखा ज्येष्ठ माणूस जो 35 वर्ष झालं पत्रकारितेमध्ये काम करतो किंवा कुठलाही पत्रकार असेल, तो कुठल्याही राजकीय व्यक्तीची सुपारी घेऊन पत्रकारिता करत नाही। ताईनं केलेलं कालचं हे विधान आक्षेपार्ह आहे। तर त्याचप्रमाणे आपण ज्येष्ठ पत्रकार GP मिसाळे सर सुद्धा आहेत। सर, आपण रोजगाराबद्दल आजच्या युवा पिढीला काहीतरी रोजगार मिळावा यानिमित्त आपण प्रश्न विचारला होता, मग ताईंनी आपल्याबद्दल काय वक्तव्य केलं? धर्माबाद नगरीच्या विकासासाठी आमदार राजेशजी पवार यांनी जनता दरबार भरला होता। त्याच्यामध्ये सर्वांनी आपले प्रश्न मांडले। धर्माबाद तालुका विकासापासून दूर राहिला, या उद्देशाने काय केलं पाहिजे, तरुणांना काम मिळालं पाहिजे, सोयाबीनवर जर एखादी तेलाचा उद्योग काढला किंवा कापूस प्रक्रिया केली तर अनेक उद्योग बेकार तरुणांना काम मिळेल, या उद्देशाने मी एक उदाहरण दिलं की बाजूच्या तालुक्यामध्ये
कवळे गुरुजी यांनी कोणतंही असं पद नसताना सोसायटी काढली, दूध डेअरी काढली आणि गुळाचा कारखाना काढला, साखर कारखाना काढला. याच्यातून हजारो तरुणांना आणि शेतकऱ्यांना काम लागलं, त्याच्यामुळे त्याचा विकास झाला. अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या इथे होऊ शकला नाही याची खंत वाढते असे म्हणताच पूनमताईंनी त्यांच्या उत्तरामध्ये सर त्यांचं नाव घेतल्यामुळे मला फार खूप वाईट वाटलं, तुम्ही त्यांची सुपारी घेऊन बोलत आहात का, अशा प्रकारचा खोचक टोला आणि अपमानित केला. त्याबद्दल आमच्या सर्व पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि म्हणून या घटनेचा, या वाक्याचा मी निषेध व्यक्त करतो. आपल्या ज्या भागामधले उणिवा असतील किंवा कच्चे दुवे असतील ते त्यांच्या निदर्शनास आणून देणे हे पत्रकारांचं आद्य कर्तव्य आहे. सर्व पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आदरणीय जी.पी. मिसाळे सर यांनी मनोगत व्यक्त करताना तालुक्यात रोजगार निर्मिती व्हावी, उद्योग वाढावेत अशी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनेच अपेक्षा व्यक्त केली. मग विकासाभिमुख नेतृत्व म्हणून जेव्हा बिरुदावली तुम्ही समाजात रुजवता तर मग विकासाची उणीव मांडताना ते तुमचं अपयश नाही का हे बी तुम्ही मान्य करायला पाहिजे. जी.पी. मिसाळे सर हे मागील 34 वर्षात निष्कलंक व चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आपला नावलौकिक केला आहे. अगदी बाबळी बंधाऱ्यापासून ते शेवटच्या काल जे तेलंगणात गावे जाण्याची मागणी होती त्या प्रत्येक भूमिकेवर आदरणीय मिसाळे सरांनी सामंजस्यपणे अतिशय योग्य व रास्त भूमिका मांडलेली आहे. अशा ज्येष्ठ पत्रकाराचा अवमान करणे म्हणजे आम्हा सर्व पत्रकारांचा अवमान आहे. त्या कृत्याचा व त्या वक्तव्याचा आम्ही माझ्या संघटनेच्या पत्रकार संघटनेच्या वतीने व सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. आपल्याला सर्व धर्माबाद तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने शासकीय श्री तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन इथे निवेदन देण्यात, त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ पत्रकारांनी सर्व पत्रकारांच्या वतीने सरांनी जे जनतेविषयी प्रश्न मांडला होता जनता दरबारमध्ये हे ताईंनी वक्तव्य केलं. या निमित्त सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचं जाहीर निषेध करण्याला ताईंनी त्यांची जाहीर माफी मागावी. याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असतील तर नक्कीच N4 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9322991919. मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर. मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज. N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. N4 न्यूज़ देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार. नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं.